गेले 2 महिने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीने जो रणधुमाळ मांडला होता, आज त्याचा शेवट झालेला आहे आणि जवळजवळ निकाल हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. एक तालुक्याचे आमदार म्हणून काय सांगाल तुम्ही? हो, खर तर दादांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, सहकार्य केलं. मुळशी भोर राजगडमध्ये अनेक विकास कामं होत असताना दादांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि कार्यकर्त्यांची एक चांगली फळी आमच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या जीवावर या ठिकाणी राजकारण करत असताना खऱ्या अर्थाने जनतेने चांगला निकाल दिलेला आहे, याबद्दल अजिबात दुमत नाही. आणि हा निकाल केवळ अजितदादांच्या कामाच्या एक चांगल्या पद्धती नियोजनामुळे या ठिकाणी झालेला आहे, हे असं मी स्वतः या ठिकाणी मानतो. राजकीय क्षेत्रामध्ये आपण नवीन आहात असे तालुक्यामध्ये चर्चा होती एकाने. आणि आज हा तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार असताना हा विजय तुम्ही खेचून आणलेला आहे. काय सांगताल विजयाच्या बाबतीत? नाही, काय झालेलं आहे, गेले 40 वर्ष माझा परिवार हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत होता आणि त्याच्यामुळे मला ही निवडणूक सोपी झाली. अजितदादांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला तो आज सार्थ ठरला आणि आपले लाडके आमदार शंकर भाऊंनी जी विकास कामं या भागात केली आणि जो विकास कामाचा धडाका चालू केलेला आहे, त्याचीच पोचपावती म्हणून जनतेने मला चांगल्या बहुमताने विजयी करून दिलं असं मला वाटतं. या विजयाचं श्रेय कोणाला? या विजयाचं श्रेय सर्वस्वी जनतेला, आमदार साहेबांना आणि स्वर्गीय अजितदादांना जाईल. आता जे जिल्हा परिषदेचं विजन असेल, काय तुमचं प्लॅन आहे? जिल्हा परिषदेमध्ये गेले अनेक वर्ष किंवा आपल्या भागामध्ये गेले अनेक वर्ष रोड, लाईट, पाणी किंवा नोकऱ्या असतील किंवा स्थानिकांना महिलांचं सक्षमीकरण असेल, असे अनेक प्रश्न प्रलंबित होते. शंकर भाऊंच्या माध्यमातून आता अनेक विकास कामं चालू झालेली आहेत. तीच विकास कामं आता आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशी पुढे घेऊन जाणार याच्यावरती भर देऊन येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपला तालुका हा 1 नंबरचा कसा होईल याच्यावरतीच आम्ही सर्वजण भर देणार आहोत.